ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला। गेल्या 16 वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे। या सोहळ्याला परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम, विश्वास व सौहार्दाचा संदेश दिला। रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परांतील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले। कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, समाजसेविका ऋता आवाड, समाजरत्न डॉक्टर नानजीबाई ठक्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महागिरी जुम्मा मस्जिदचे ट्रस्ट अध्यक्ष अनवर मेमन, अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष परेश कोळी, पर्यावरण तज्ज्ञ अशोक एनजे, ॲडव्होकेट ज्योती तोष्णीवाल, विजयकुमार देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, पोलीस निरीक्षक कडांगे व इतर मान्यवर बंधू भगिनी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दोन्ही समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या विशेष सोहळ्याने ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म व संस्कृतीचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा आदर्श यावेळी घालून दिला। ठाणे नगर पोलीसच्या माध्यमाने दरवर्षी हा रक्षाबंधनचा कार्यक्रम या इकडे आयोजित होतो आणि जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन हा खरं तर मानवतेचा सण हा या इकडे साजरी केला जातो। या इकडे सगळेच लोक ठाण्यामधनं, मग मुंबऱ्यामधनं असेल, ठाणे शहरामधनं असेल, ठाण्याच्या घोडबंदर साईड या सर्व परिसरातनं या इकडे आवर्जून येत असतात। ही खरं तर एक मानवतेची चळवळ आहे जी गेली 16 वर्ष सातत्याने सुरू आहे। आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेने संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज शहरात भाईंदरपाडा येथील पोषमाता मंदिरापासून भव्य अशी बाईक रॅली व रिक्षा रॅली काढण्यात आली। ही रॅली शहरातील मुख्य भागातून निघाली। या रॅलीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, शहापूर या भागातून सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटार सायकल रॅली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला आहे। या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी, परंपरा, वादन, गीते, कला यांचे आयोजन करण्यात आले होते। या तरुण तरुणींनी, विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधले होते। या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले। सदर कार्यक्रम प्रसंगी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरठा, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर संघटक निलेश महाले, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे, मीरा भाईंदर संपर्क प्रमुख हरी
पागेरा, ठाणे शहर संघटक जितेंद्र भोये, संपर्क प्रमुख भिवंडी हरेश गोवारी, शहापूर संपर्क प्रमुख सुनील भांगरे, समस्त महिला वर्ग, युवक आदी समाज बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी जागतिक दिनानिमित्त आज शहीद सर्व जितके आमचे नेते झालेत त्यांच्या मरणाने आम्हाला आज जे योगदान दिलेलं आहे, ज्यांनी शहीद झाले त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या आदिवासींचा मान सन्मान हा भारतात व्हायला लागलेला आहे. पण याच्या आधी कधी भारतात आपला मान सन्मान होत नव्हता. पण आपल्या युनियनने जेव्हा आदिवासी जागृत ही 9 ऑगस्ट तयार केली त्याच्यानंतर भारताने आपल्या जागतिक आदिवासी दिवस हा 9 तारीख हा जाहीर केला. याच्या आधी बाहेर गावात हा आदिवासी जागतिक दिवस चालू होता. तर बरेच वर्षात आपल्या प्रत्येकाने एक करून आपण सांगून त्याच्यानंतर आपला भारतात आदिवासी जागतिक दिवस हा साजरा झाला चालू. आणि तेव्हापासून हा आदिवासी जागतिक दिवस भारतातला मोठ्या जल्लोषाने चालू झालेला आहे. आज आम्ही ठाणे इथे गेले 15 ते 17 वर्षापासून आम्ही आदिवासी जागतिक दिवस हा साजरा करतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज ठाण्यातील कोळी बांधवांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. कळवा खार्टन रोड येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचे विधिवत पूजन केले. तसेच समुद्राला अर्पण करण्यात येणारा नारळाचे पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोळी बांधव सहभागी झाले होते. कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवा खाडी येथे अर्पण करण्यात आला. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण. दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीस सुरुवात करतात. दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले. यावेळी पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक केस किंवा रुग्ण क्रमांक नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो. महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा आणि हृदयाला स्पर्श करणारा सोहळा रंगला. विविध वॉर्डामधील रुग्णांना महिला डॉक्टर आणि नर्सनी राखी बांधली. घरापासून आणि कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांसाठी हा क्षण जणू भावनिक औषध ठरला. रुग्णालयाच्या वातावरणात या दिवशी केवळ औषधांचा गंध नव्हता तर स्नेह, माया आणि मानवी नात्यांचाही सुगंध पसरला होता. महिला कर्मचाऱ्यांनी चॉकलेट, मिठाई वाटून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. काही रुग्णांनी आशीर्वाद दिले. हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता रुग्ण आणि आरोग्य सेवक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरला. आजारपणाच्या लढाईत औषधा इतकंच भावनिक आधारही महत्त्वाचा ठरतो, हे या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर आदी तसेच कर्मचारी उपस्थित होते. आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलने आज हा एकदम उत्सव साजरा झाला. आम्ही उज्ज्वली एक डॉक्टर, सिस्टर्स असतील, स्टाफ नर्स असतील, कर्मचारी आणि रुग्ण याच्यातलं एक वेगळं नातं तयार व्हावं, एक नातं घट्ट व्हावं. रुग्ण हा फक्त रुग्ण क्रमांक किंवा बेड क्रमांक किंवा ह्या आजाराचा रुग्ण आहे तो नसावा, यांच्यात एक भावनिक नातं असावं. जे मेडिसिन देतो, जे ट्रीटमेंट देतो, जे ऑपरेशन्स करतो, याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत प्रूव्ह झालं की भावनिक त्यांना सपोर्ट करणं, त्यांना मेंटल आधार देणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात एक आनंद आहे की आज ते रुग्ण बिचारे इथे ॲडमिट आहेत किंवा ते मेल असेल किंवा फिमेल असेल ते ॲडमिट आहे, त्याचा भाऊ किंवा बहीण कुठेतरी लांब आहे, कदाचित त्यांना येता येणं शक्य नाही किंवा काही कंडिशन अशी आहे की यांना जाता येणं त्यांना जाता येणं शक्य नाही. अशा सगळ्या रुग्णांना आम्ही आज आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे जेवढे स्टाफ आहेत आम्ही रक्षाबंधन साजरा केला. रुग्णांना आमच्या सिस्टरने, मेल रुग्णांना राखी बांधून ओवाळणी करण्यात आली. तसेच जिल्हा माझं स्वतःही सिस्टरनी राखी बांधून ओवाळणी करून आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी राखी बांधून ओवाळणी करून गोड भरण्यात आलं. अतिशय भावनिक क्षण आहे आणि ह्या भावनिकतेनंच एक बंध जो तयार होतो घट्ट, रुग्ण, नातेवाईक, नर्सेस, डॉक्टर्स, कसं इथले कर्मचारी आणि रुग्ण हे आणि रुग्णाचे नातेवाईक याच्यामध्ये हा महत्त्वाचा धागा आहे आणि तो घट्ट राहावा आणि त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी बघावं आणि एक आपुलका तयार व्हावी. आणि आपुलकी टेम्पररी आजच्या दिवस नसताना परमानंटली रुग्णाचे जरी बदलले, कॉड जरी बदलतं, आमचे स्टाफ आहेत त्यांच्याशी त्या पेशंटबद्दलची एक भावना असावी की आपण हे रुग्ण आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपले बंधू आहेत, आपली बहीण आहे, ह्या अँगलने सगळ्यांनी काम करावं. ह्या दृष्टीने आज रक्षाबंधन साजरा केला. आम्ही खरोखर आमचे स्टाफ असतील त्यांना धन्यवाद देतो की जिल्हा रुग्णालयात आम्ही नवीन उपक्रम, नवीन ऑपरेशन्स वगैरे जे काही आमच्यापेक्षाही टर्सरी लेवलचं देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नेहमी आव्हाने करतो. आजही पुन्हा आव्हान करेल की जिल्हा रुग्णालय आम्ही सर्वतोपरीने पेशंटला जी काही मदत करता येईल ती, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आजही ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने मी आव्हान करतो की जो कोण रुग्ण आमच्याकडे येतो तो आमची भाऊ आहे की आमचं बहीण आहे, ह्या भावनेनेच आम्ही काम करतो. हा एक क्षण आहे, आज तो मुहूर्त पण आहे. त्या दृष्टीने मी सगळ्यांना एकदा आवाहन करेल की ह्या रुग्णालयाचा जे बाहेर परवडणारे ट्रीटमेंट नाही, जे खूप महाग आहेत, या रुग्णाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा हे मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. OIPF, SEF आणि पॉज मुंबईकडून परावर्तक कॉलर लावून रस्त्यावरच्या कुत्र्यांचे रक्षण. रस्त्यावरच्या कुत्र्यांना रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी परावर्तक कॉलर बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी अभिनेत्री संध्या गेमावत यांचा विशेष सहभाग लाभला. इस रक्षाबंधन के अवसर पर हमने स्ट्रे डॉग को रिफ्लेक्टर कॉलर लगाया, जिससे एक रक्षा का रोल प्ले करेगा नाइट टाइम में. ये बहुत यूजफुल है उनके लिए.